हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण. युद्धाचा 11वा दिवस. भीष्म पितामह शरशय्येवर पहुडल्यावर कौरवांची स्थिती शीड नसलेल्या जहाजासारखी झाली. काही काळ सर्व विमनस्क झाले. परंतु तरीही काळ कोणासाठीही थांबत नाही. यामधून मार्ग काढणे हेच श्रेयस्कर होते. दुर्योधनाने शकुनी, दुःशासन, कर्ण यांच्याशी सल्लामसलत करून द्रोणाचार्यांना सेनापती करावे असे ठरविले. त्याप्रमाणे त्याने विधिपूर्वक द्रोणाचार्यांना सेनापती केले. आपल्याला कौरवांचे सेनापतिपद मिळाले आहे याचा त्या ब्राह्मणांना अपार आनंद झाला. त्या भरात भान हरपून त्या विधी सुरू असलेल्या समारंभात सर्वांसमक्ष त्यांनी राजा दुर्योधनाला म्हटले की, राजा, तू माझा हा जो बहुमान केला आहेस त्यासाठी मी तुझे प्रिय करणारी कोणती गोष्ट करू? तुला पाहिजे तो वर माग. दुर्योधन महाकपटी, धूर्त, लबाड होता. त्याने शीघ्र शकुनी, दुःशासन यांना विचारून द्रोणाकडे वर मागितला की, आचार्य, आपण माझे प्रिय करण्यासाठी आजच युधिष्ठिराला जीवित पकडून माझ्या हवाली करावे. द्रोणाचार्यांचा प्रश्नार्थक चेहरा पाहून दुर्योधन पुढे म्हणाला, कारण आपण जर युधिष्ठिराला ठार केले तर पांडव आम्हा सर्वांना ठार करतील यात शंका नाही. परंतु जर आपण त्याला जीवित पकडले तर त्याला आम्ही द्यूताला आमंत्रण देऊ आणि त्यात त्याला मागीलप्रमाणे हरवून पुन्हा कायमकरिता वनवासात पाठवू. दुर्योधनाचा हा कुटील हेतू ऐकून द्रोणाला आपण भलत्यालाच वर माग असे म्हटल्याचे लक्षात आले. तो सावध झाला आणि त्याने दुर्योधनाला असा वर दिला की, राजा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे जरूर करेन. कारण युधिष्ठिराला ठार मारण्यात नव्हे तर त्याला जीवित पकडण्यातच आपला विजय आहे. हे सत्य आहे. तथापि यासाठी अर्जुन आणि श्रीकृष्ण हे युधिष्ठिरापासून काही काळ दूर झालेले असले पाहिजेत. कारण त्यांच्या उपस्थितीत मी हे करू शकणार नाही. ते दोघे महापराक्रमी आहेत. मी त्यांना हरवायला असमर्थ आहे. हेरांकडून ही बातमी युधिष्ठिराला समजली. त्याने आपल्या बंधूंसह श्रीकृष्णाशी मंत्रणा केली. त्यावर अर्जुन म्हणाला, मी द्रोणाचार्यांना ठार मारू शकणार नाही. परंतु याचबरोबर हेही सत्य आहे की मी द्रोणांची ही इच्छा कधीही पूर्ण होऊ देणार नाही. राजा, तू निश्चिंत अस. सेनापतीपदाचा विधी झाल्यानंतर द्रोण आणि कर्ण सुसज्ज होऊन रणांगणावर आले. त्यांना युद्धभूमीवर पाहून कौरवांनी महाजल्लोष केला. रणवाद्ये वाजू लागली. द्रोणाने सैन्याची व्यूहरचना केली. पांडवांनीही रणवाद्यांच्या गजरात रणांगणावर प्रवेश केला आणि आपल्या सैन्याची व्यूहरचना केली. शंखांचा आवाज रणांगणावर घुमला. कौरवांच्या सेनेच्या अग्रभागी कर्ण होता आणि पांडवांच्या सेनेच्या अग्रभागी अर्जुन होता. दोघांनी एकमेकांकडे पाहिले. धृतराष्ट्राला युद्धवार्ता सांगणारा संजय म्हणतो, योद्ध्यात अर्जुन श्रेष्ठ आहे, धनुष्यात गांडीव श्रेष्ठ आहे, प्राण्यात श्रीकृष्ण श्रेष्ठ आहे आणि चक्रात सुदर्शन श्रेष्ठ आहे. या चारही गोष्टी पांडवांना अनुकूल आहेत. यातच युद्धाचा शेवट काय होणार हे स्पष्ट आहे. अचानक द्रोण पुढे झाला आणि त्याने पांडवांवर आक्रमण केले. महासंग्राम सुरू झाला. द्रोण पांडवांच्या सेनेला त्रस्त करू लागला. त्याने पांडवांच्या सेनेचा विध्वंस आरंभिला. अर्जुनानेही महापराक्रम करत कौरवांच्या सेनेला त्रस्त केले. त्याने कौरवांच्या सेनेचा विनाश सुरू केला. कौरवांच्या आणि पांडवांच्या बाजूने प्रत्येक योद्ध्याने प्रत्येकाशी लढाई केली. अत्यंत निकराची लढाई सुरू झाली. एक वेळ अशी आली की द्रोण युधिष्ठिराच्या अगदी समीप जाऊन पोचला होता. तथापि क्षणार्धात अर्जुन तेथे आला आणि त्याने महाभयावह रक्तपात सुरू केला.
अर्जुनाच्या पराक्रमापुढे द्रोणासह कोणाचाही टिकाव लागला नाही. यामुळे कौरवांचा युधिष्ठिराला जीवित पकडण्याचा कौरवांचा बेत उधळला गेला. सूर्यास्त होऊ लागला ते पाहून द्रोण अत्यंत निराश झाला आणि त्याने सैन्य मागे घेतले. पांडवांनीही युद्ध थांबविले. त्या रात्री दुर्योधनाला पाहून द्रोण म्हणाला, राजा, मी युधिष्ठिराला नक्की पकडीन. तथापि अर्जुनाला रणभूमीपासून दूर नेण्याची तू काहीतरी व्यवस्था कर. त्यावेळी हा संवाद ऐकून आपल्या भावांसह तेथे असलेला त्रिगर्त देशाचा राजा सुशर्मा दुर्योधनाला म्हणाला, राजा, अर्जुनाने आमचा अपराध केला आहे. त्याला ठार करण्यासाठी आम्ही आतुर आहोत. उद्या मी त्याला युद्धाचे आव्हान देतो आणि रणांगणापासून दूर नेतो. उद्या एकतर अर्जुन ठार होईल किंवा त्रिगर्त नष्ट होईल. त्यावेळी तू तुझे इच्छित कार्य पार कर. त्रिगर्ताने असे आश्वासन दिल्यावर दुर्योधन खुश झाला. हरिओम.